श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज माहेरातला आहे तिसरा दिवस आणि आज मी काय काय करते ते रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला मी दाखवते मी आज माझं दिवसभराचं रुटीन काय असतं. चला बघा किती मोर आहे इकडे सकाळी सकाळी. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आता हा माहेरचा आपला लास्ट दिवस आहे इथं, म्हणजेच आपल्याला आता 2 ते 3 दिवसानंतर आपल्या घरी जायचं होतं. घरी जाण्याचं कारण आता मुलांची स्कूल चालू झालेली आहे आणि त्यांच्यासाठी बुक, नोटबुक, टिफिन बॅग ही सर्व काही खरेदी करायची राहिलेली होती. तर ते आपल्याला करायचं होतं. आणि इथं आईचं खरंच आपण म्हणतो ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तर खरंच आई विना आपण खरंच भिकारी आहोत. कितीही पैसा कमवला, कितीही धनसंपत्ती आपल्याकडे असली, पण आई नसेल तर त्या धनसंपत्तीचं, त्या पैशाचं आपल्या कवडी मोल असं महत्त्व आहे. तर खरंच मी समजते आणि खरंच देवा माझी एकच प्रार्थना आहे तुझ्याकडं, की मी जोपर्यंत माझा जीवात जीव आहे तोपर्यंत माझी आई माझ्या आयुष्यभर मला पुरू दे. आणि तर आईचं इथं चाललं होतं की तू गेल्यानंतर आता रक्षाबंधनलाच येशील आणि तेव्हा घाई गडबडीत येशील. तर आमच्याकडं कसं असतं गावाकडं, जेव्हा आंब्याचे दिवस असतात म्हणजे आंब्याचा सीझन असतो ना, तेव्हा रस हा करतातच. आणि जे आपले लेक जावई आहे किंवा घरातील तिच्या मंडळी आहेत, पाहुणे मंडळी, सर्वांना बोलून त्यांना रसाचं जेवण दिलं जातं. तसंच आईचं आणि तिचं खरंच एकटीची खूप दगदग होते. आणि खरंच मला म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये आपल्यासारख्याचं काम करायचं म्हटलं तर हातपाय दुखतात. तर तिला शेतीची कामंही बघावं लागतात. कोणी आलं गेलं तर ते सर्वही बघावंच लागतात. वडिलांचं कसं आहे, त्यांना जास्त आर्थिक ज्ञान नाही आहे. जेमतेम ते जो व्यवहार आहे तो हाताळतात. सर्व काही तिलाच बघावं लागतं. आणि खरंच असं वाटतं की जेव्हा जर याच ठिकाणी आता आज जर भाऊ असता तर तिच्यावर एवढी जिम्मेदारी पडली नसती. पण आता देवाच्या काहीतरी मनात असेल, त्याला आमची परीक्षा बघायची असेल तर तो बघतोय. आणि तिचं खरंच ती आई म्हणून कुठंच कमी पडत नाही. खूप खूप दुःख असतं तिला, पण ती कधीच असं जाणून देत नाही की तिला खूप दुःख आहे, खूप कष्ट करावे लागतात. आणि खरंच एक स्वतःचा मुलगा गमावणं म्हणजे हे काही सोपं नाही. आणि ते सर्व विसरून एक आपण स्वावलंबी जीवन जगणं हे खरंच शिकायचं असेल तर माझ्या आईकडून शिकावं. खूप मेहनती आहे. लहानपणापासून तिने खूप दुःख बघितलेले आहे. लहान असताना आई गेली. थोडीशी लग्न झाल्यानंतर वडिलांचा स्वभाव साधाभोळा आहे आणि लग्न झाल्यानंतर भाऊ कर्त झाला. देवाने त्यालाही नेलं. तिचे वडील गेले. खूप दुःख पचवलं आहे तिने आणि दुःख पचवत पचवत तरी आमच्यासाठी तिचं जे सामर्थ्य आहे ते दाखवत आहे. खूप धैर्याने लढते. आणि देवाकडं माझं एकच मागणं आहे की देवा, तिला खूप काही सुख द्यायचं आहे मला आणि त्यासाठी तुझ्या मला साथीची गरज आहे, तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. मी कष्ट करेल, तू फक्त मला तुझा आशीर्वाद असू दे. आणि फायनली एवढे सगळे मांडे झाले होते आणि आता सर्वजण जेवायला बसले होते. बाकीचा व्हिडिओ मी शूट नाही केला कारण आम्ही ना शेजारी जंगल आहे तो बघायला गेलो होतो आणि तो व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेल, पण तो आता माझ्याकडनं दुसऱ्या मोबाईलमध्ये असल्यामुळे मी घेतलेला नाही तो. तर आता जेवणं वगैरे झाले होते, तो बाकीचा व्हिडिओ मी शूट नाही केला. आणि निघाल्यानंतर ही जी मावशी आहे त्यांना मी थांबायला लावलं, कारण आता आम्ही 2 ते 3 दिवस राहिल्यामुळं आईला आता करमणार नाही. आणि तिला घरातही बसावं वाटणार नाही, कारण आम्ही असं एका दिवसात गेलो आणि भेटून आलो तर तिला काय वाटत नाही. पण आम्ही जर 2 ते 3 दिवस राहिलो तर मग तिला खूप असं नको नको होतं. त्यामुळं मावशीला म्हटलं, बाबा तू थांब 2 ते 3 दिवस. आणि आता कसं पावसाचं वातावरण खूप होतं आणि शेतातली कामं बऱ्यापैकी पेरणी वगैरे झाली होती, पण तरी थोडंसं 2 ते 3 दिवस थांबल्यानंतर तिलाही बरं वाटेल. आणि आता इथं निघालोच होतो तर गावातले जे चुलता चुलती आहेत ते आले होते. मग आता त्यांच्याशी थोडंसं, आणि तुम्हाला सांगते माहेर गेल्यानंतर जेव्हा निघायची वेळ येते तेव्हा निघावं असं वाटतच नाही. कारण असं वाटतं नको आता जायलाच नको. पण कसं असतं ना, माहेर ते माहेर आणि सासर ते सासर, सासरी यावंच लागतं. ते कोणी का असोना. तर इथं आत्याचा मुलगा वगैरे आहे तेही आले होते, त्यांनाही जायचं होतं. तर तरी आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या. आम्ही अर्धा तास
निघतो म्हणायचो आणि पुन्हा गप्पा चालू झाल्या की चालूच व्हायच्या. तर इथं माझ्या चुलत्याची मुलं वगैरे सर्व भाऊजे ते सर्व उभे होते आणि सर्वांच्या थोड्या थोड्या चालल्या होत्या गप्पा, हे करायचं ते करायचं. तर आणि खरंच आता खूप दिवसानंतर मी गेले होते आणि खूप दिवसानंतर गेल्यानंतर म्हणजे मला कमीत कमी 4 ते 5 महिने झाले होते आणि खरंच जावं वाटतं वरचेवर जायचं, भेटून यायचं वाटतं. पण कसं मुलींची शाळा वगैरे दगदग नाही होत एवढं. पण बघू, ट्राय करते मी जाण्याचा, येण्याचा, भेटण्याचा. आणि खरंच आपण आपला संसार म्हटलो ना, तर मला ते 2 जीव सोडून माझ्या आयुष्यात खूप काही उणीव आहे आणि त्यांच्यासाठी मग मी माझा वेळात वेळ काढून जाते. आणि हा चुलत्याचा मुलगाच आहे. तर जे काही पाहुणे होते त्यांना जायचं होतं, तर त्याला त्यासाठी थांबवलं होतं. इथं या चुलत भावाच्या मुली आहेत आणि इथं शेजारी तुम्ही बघत असाल तर खूप असं मस्तपैकी पाऊस झालेला होता. जास्त नाही, पण आपली जशी श्रावणात ज्या पाळ्या येतात ना, तशासारखाच पाऊस झाला होता. लई जास्तही नाही आणि कमी पण नाही. तर इथं माझे वडील होते. तर मी सांगितलं होतं तुम्हाला, खूप साधेभोळे आहे ते. आणि आता कसं वयोमानानुसार खूपच अजूनच थोडंसं त्यांची जी बुद्धी आहे ती थोडीशी आता कमी चालते. पण इट्स ओके. त्यांनी आपल्याला समजून घेतलं आहे लहानपणापासून. तर आपणही आता इथून पुढं आपली जिम्मेदारी त्यांना सांभाळून घ्यायचं. खूप काही त्यांना सांगावं लागतं, शिकवावं लागतं. पण चला, तर आता आपण निघालेलो आहोत घरी. आणि घरी निघाल्यानंतर नको वाटत होतं, डोळ्यातनं पाणी पण येत होतं. आणि हे बाबा आहेत ते आमच्या गावाकडं गावाच्या साईडला पण एक मळा आहे. तर तिकडं ते गेले होते. तर तेही रस्त्यात भेटले. त्यांना सांगितलं तुमचा व्हिडिओ छान व्हायरल झाला, खूप कमेंट आल्या. तर त्यांना छान वाटत होतं. आणि इथं मध्येच आल्यानंतर गेट लागतं. तर हे गेट ओलांडल्यानंतर आपल्याला जायचं होतं येवल्यामध्ये. आणि येवल्यात आपल्याला करायची होती मुलींसाठी खरेदी. तर आता त्यांच्यासाठी आपण जे बुक आहे ते घेणार आहोत. तर चला, मी तिथलाही छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवते की आपण कोणकोणत्या बुक घेतलेल्या आहे मुलींसाठी. आणि आता आम्ही निघालेलो होतो. नाही कोणी शाळेमध्ये. पापा की परी. ही घ्यायची, मोठे घ्यायचे का? एवढे मोठे हे कोणते? तेच आहे ना, मोठे. माऊ सांग कोणते ते छोटे घेतले का पण तिला कमी पडत ते. मग नाही हे घ्यायचं. ते सगळ्या 70 रुपीचे येते. चालेल का? 540 270 रुपयाला. टिकाऊ मटेरियल. मटेरियल टिकाऊ. आरूसाठी स्कूल बॅग आणलेली आहे. याच्यामध्ये मी सामान बॅग भरून तर ठेवली आहे. आणि मला ही स्कूल बॅग आहे तिचीवाली. आणि या नोटबुक घेतलेले आहे आपण. काढ रे दादा, 1 मिनिट मी बघते. या आपल्या दीदीसाठी घेतलेल्या आहे. आणि हे जो त्याला पॅक केलेलं आहे ना, त्याला पॅक केलेलं आहे ना, हे दीदीचे आहे. हे आणि एवढे माझे. एवढे सर्व बुक घेतलेले आहे आपल्या आरूसाठी आणि मग दीदीसाठी. एवढे दीदीला आणि एवढे मला. एवढे मला. ओके. आणि या टिफिन बॅगा पण घेतलेल्या आहे. आणि ही वाली जो टिफिन बॅग असत ती आहे माझी. हां, ही आरूची टिफिन बॅग आहे. आणि ही आहे माझ्या दीदीची. आणि ही आहे माझ्या पप्पाची. आम्ही एवढी सारी शॉपिंग केलेली आहे. शॉपिंग केलेली आहे. ते पण
आणि खूप आता कसं आहे ना, तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवेल की तुम्हाला कुठं बॅग जे आपल्याकडचे आपल्या साईडचे असतील ना, तर त्यांना घेण्यासाठी आता मुलांची स्कूल चालू झालेली आहे. तर त्यांना जे पाहिजे असेल तर मी त्यांचं तुम्हाला ॲड्रेस देते. तर खरंच नक्की खूप छान असे होलसेल भावामध्ये तुम्हाला या ज्या बॅग आहे त्या भेटतील. तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देईल. हो बघितलं बाबा. हो हो आणि त्याच्यात जर खराब केलं ना मग त्याला डायरेक्ट एका फलकाने पुसता येतं. काही कप. हो हो खूप छान आहे हां. आपण एक तर चला, तुम्हाला जर बॅग पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट नंबर देईल मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओद्वारे. तर तो मला कमेंट करा. आणि चला, आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय.